नमस्कार, मी लक्ष्मीकांत रुईकर. न्यूज अँड व्ह्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सुरेश ज्ञानोबा कुटे हे किती फ्रॉड आहेत, किती खोटारडे आहेत. त्यांचा जो काही बाहेरच्या देशातून पैसा येणार होता, ज्या काही बीजी मंजूर झालेल्या होत्या, मिनवेंटा रिसर्च नावाची एक कंपनी जी दाखवली गेली होती, हे सगळं बोगस आहे. हे आम्ही गेल्या 2-4 महिन्यापासून घसा ओरडून सांगतो आहोत. मात्र त्यांचे जे फॅन फॉलोअर्स होते ना, त्यांना अंधविश्वास होता. ते अंधभक्त असल्यासारखं कुटे साहेब आजही पैसे देतील, कुटे साहेब उद्याही पैसे देतील असं म्हणत म्हणत त्यांनी 4 ते 5 महिने वाट पाहिली. कुठे अटक होऊन आता 3-3.5 महिने होत आलेत, तरी देखील एक छदामही आलेलं नाही. आणि आता हे सगळं कसं स्कॅम होतं, सगळं कसं खोटं होतं, हे स्वतः एन्फोर्समेंट डायरेक्टरेट म्हणजेच ईडीच्या अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे प्रेस रिलीज जारी करून सांगितलंय. सुरेश कुटे आणि यशवंत कुलकर्णी यांनी आपल्या सहकाऱ्यांसह 12 ते 14% व्याजाचं आमिष दाखवून महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील लाखो लोकांची फसवणूक केली. तब्बल 3.5 ते 4 हजार कोटी रुपयांचा अपहार करून हे दोघंही आपल्या संचालक मंडळाला आणि कुटुंबियांना घेऊन गायब झाले. साधारणपणे 2006 ते 2016 पर्यंत ज्ञानराधा पतसंस्थेचा व्यवहार हा तसा बरा होता. पण 16 नंतर सुरेश कुटे यांची नियत फिरली आणि सुरेश कुटे यांनी ठेवीदारांच्या पैशावर सोयीस्कर पद्धतीनं दरोडे घालायला सुरुवात केली. ठेवीदारांचे पैसे हे आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या ऐशोआरामासाठी, स्वतःच्या ॲसेट्स वाढवण्यासाठी, स्वतः जमीन जुमला, बंगले, फ्लॅट, गाड्या घोड्या घेण्यासाठी वापरल्याचं ईडीच्या तपासात उघड झालेलं आहे. ईडीनं 21 ऑगस्टला आणि 22 सप्टेंबरला अशा 2 वेळा अहमदाबाद, दिल्ली, जळगाव, बीड, पुणे, छत्रपती संभाजीनगर अशा वेगवेगळ्या शहरामध्ये छापे घातले आणि या छाप्यांमधून जवळपास ईडीनं आत्तापर्यंत 8.5 ते 9 कोटी रुपयांची त्यांची मालमत्ता जी आहे ती जप्त केलेली आहे. त्याचसोबत 95 कोटी रुपयाच्या आसपास त्यांची जी स्थावर मालमत्ता आहे, म्हणजे त्यांचे प्लॉट असतील, त्यांची जमीन असेल, त्यांचे गाळे असतील, त्यांच्या सदनिका असतील, जे काय असेल, असं 95 कोटी रुपयापर्यंत जे काय आहे मालमत्ता ती जप्त केली. आणि ईडीनं स्पष्ट सांगितलेलं आहे की मिनवेंटा रिसर्च किंवा दिव्यांद दास गुप्ता किंवा शर्मा हे जे कोणी व्यक्तिमत्व होते हे सगळे फ्रॉड होते. कुटेंनी केवळ ठेवीदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी आणि ठेवीदारांची दिशाभूल करण्यासाठी ही सगळी खोटी कागदपत्र गोळा केली. ब्लॅक रॉक कंपनीचं नाव सांगितलं गेलं, आणखी 2-4 कंपन्यांचं नाव सांगितलं गेलं, ज्या माध्यमातून कुटेंनी ठेवीदारांना विश्वास दिला की आपल्याला पुढच्या 5 वर्षात 10,000 ते 50,000 कोटी रुपये येणार आहेत आणि ते पैसे आपण ठेवीदारांना परत करणार आहोत. आणि त्यामुळंच साधारणपणे ऑक्टोबर 2023 ते मे 2024 पर्यंत ठेवीदारांनी शांतता बाळगली. पण मे आणि जून या 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात, वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये कुटेंविरोधात जवळपास 40 ते 50 पेक्षा अधिक FIR दाखल झाल्या. प्रायव्हेट कंप्लेंट देखील जवळपास 100-150च्या आसपास गेल्या. आणि या सगळ्यातून तब्बल 170 कोटी रुपयांचा कुटेंनी प्राथमिक अपहार केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ईडीची एंट्री झाली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी कुटेंचं फक्त बीडचं कार्यालय किंवा बीडचं एम्पायर तपासलं नाही, तर ते थेट अहमदाबादपर्यंत गेलेलं आहे. हाँगकाँगमध्ये देखील कुटे महिन्यातून 1-2 वेळा जायचे. गेल्यानंतर त्या ठिकाणी काय करायचे, ऐशोआरामासाठी जायचे की पैसे उडवायला जायचे की बाया नाचवायला जायचे, हे कुटेंना माहीत. पण कुटेंनी एवढे काही कुटाने करून ठेवले आणि ते सगळे ठेवीदारांच्या पैशावर केले. हे आता हळूहळू उघडकीस येऊ लागले. गेल्या 2.5-3 महिन्यामध्ये 40 ते 50 व्हिडिओच्या माध्यमातून काय काय होणार आहे किंवा काय काय झालेलं असू शकतं याचे अंदाज आम्ही बांधले होते. न्यूज अँड व्ह्यूजने प्रत्येक व्हिडिओमध्ये काही कागदपत्र देखील सादर केली होती. मात्र कुटे आणि त्यांचे जे समर्थक होते ते
या गोष्टीवर ठाम होते की कुठे साहेब पैसे देणार आहेत, कुठे हा प्रामाणिक माणूस आहे. ते जेलमधून असताना सुद्धा किंवा न्यायालयात हजर करत असताना केल्यानंतर देखील ते हेच सांगत होते, त्यांचे वकील देखील सांगत होते की आम्हाला काही दिवस कोठडीतून बाहेर सोडा, आमचा जामीन करा, आम्ही पैशाची तजवीज करू. पण ते किती खोटारडे होते, ते किती फ्रॉड होते, ते किती डांबरट होते. हे जे बंटी आणि बबली आहेत ना, अर्चना आणि सुरेश, या दोघांनी अक्षरशः लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त केले, बर्बाद केले. आणि एवढं सगळं करून सुद्धा हे पैसे पचावेत म्हणून या लोकांनी सगळी कागदपत्र बोगस उभा केली, माणसं बोगस उभा केली. बाहेरून बीजी आलेले आहेत, आम्ही RBIने आम्हाला होल्ड लावलेला आहे, आम्हाला बाहेरच्या देशांतल्या लोकांनी उद्योजकांनी इन्व्हेस्टमेंट करायला तयारी दाखवलेली आहे, अशा पद्धतीनं सगळा गोलमाल त्यांनी उभा केला. पण शेवटी कसं असतं की खोट्याचं तोंड कधी ना कधीतरी काळं आहे ते उघडकीस येतं आणि खोटं बोलणारा एक ना एक दिवस तोंडावर आपटतोच. हेच आता कुटेंच्या प्रकरणात समोर आलेलं आहे. ईडीनं जे काही FIR दाखल केलेत किंवा त्यांनी MPID या कायद्यानुसार जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याचा तपास आता स्वतःकडे घेतलेला आहे. आणि त्यामुळं आता कुटेंची या प्रकरणात सुटका नाही आहे. आम्ही देखील वारंवार हेच सांगत होतो. ज्या दिवशी कुटेंना अटक केलं त्यानंतर कुटेंनी सुरुवातीला नाटक करण्याचा प्रयत्न केला की आमची अटक बेकायदेशीर आहे, आम्हाला पोलीस त्रास देत आहेत, आम्हाला मारहाण केली जाते. पण पोलिसांनी कुटेंच्या केसालाही धक्का लावला नव्हता, कारण पोलिसांचे हात आणि तोंड हे पैशाच्या पट्टीनं बांधलेले होते. आणि त्याच्यामुळं या प्रकरणात कुटेंना ते जेलमध्ये आहेत तोपर्यंत सेफ आहेत हे पोलीस देखील सांगत होते. पण आता जेव्हा ही केस ईडीकडे गेलेली आहे, ईडीच्या हातात हा तपास गेल्यानंतर, ईडीनं ज्या गतीनं हा सगळा तपास केलेला आहे तो पाहिल्यानंतर अक्षरशः कुटेंनी किती काळे धंदे केलेत, किती कुटाने केलेत हे डोकं चक्रावून जात. म्हणजे कुटेंनी काय केलं नाही. कुटेंनी फॉरेन फंडिंग येणार आहे, कुटेंनी फॉरेनच्या बँका आपल्याला लोन देणार आहेत, फॉरेनचे इन्व्हेस्टर हे महाराष्ट्रात येत आहेत, देशात येत आहेत, बीडमध्ये येत आहेत, अशा पद्धतीनं एक माहोल उभा केला. त्यासाठीचे कागदपत्र, त्यासाठीचे मेल, त्यासाठीचे वेगवेगळे जे काही IT रिलेटेड ज्या काही गोष्टी वापरता येतील त्या सगळ्या फ्रॉड वापरल्या गेल्या. त्याचे IP ॲड्रेस देखील फ्रॉड होते, हे देखील आता समोर आलेले. एकंदरच कुटेंनी सगळं काही खोटंच उभा केलं. आणि आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतोय की कुटेंचा हा जो काही पत्त्याचा बंगला होता तो अगदी त्याचा पाया एवढा कुचकामी होता की त्यामुळं तो एक ना एक दिवस कोसळणारच होता. पण लोक आम्हाला नाव ठेवत होते. जरूर आम्ही कुटेंचा ज्यावेळेस ज्ञानराधामधून मोठ्या प्रमाणात ठेवी काढण्याचा उद्योग सुरू झाला, ज्ञानराधा बंद पडण्याचा किंवा पाडण्याचा उद्योग सुरू झाला, तेव्हा आम्ही देखील पाठीशी राहिलो होतो. कारण बीडचा, मराठवाड्यातला एक उद्योजक, एक मराठी माणूस हा जर का पुढे जात असेल आणि त्याला जर का जाणीवपूर्वक अडचणीत आणलं जात असेल तर आपण त्याच्या पाठीशी राहिलं पाहिजे. ही भावना तेव्हा होती 10-11 महिन्यापूर्वी. पण कुटेंच्या बाबतीत जेव्हा इन्व्हेस्टिगेशन सुरू झालं, कुठे जेव्हा तारीख पे तारीख देत आहेत पण एकही वेळ पाळत नाही आहेत, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही स्वतःच्या पातळीवर आमच्या सूत्रांमार्फत, आमच्या सोर्समार्फत, आमच्या काही खबऱ्यांमार्फत जी काही इन्फॉर्मेशन गोळा केली, त्यानंतर कुठे किती फ्रॉड आहेत हेच सांगण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि कुटेंचा जो काही प्रामाणिकपणाचा बुरखा आहे तो टराटरा फाडण्याचं काम न्यूज अँड व्ह्यूजने केलेलं आहे. आणि त्यामुळंच या सगळ्या घटनाक्रमानंतर ईडीनं जी प्रेस रिलीज केलेली आहे, आपण पाहू शकतो माझ्या शेजारी जे प्रेस रिलीज आम्ही दाखवतोय त्यामध्ये देखील तुम्हाला हे लक्षात येईल की या प्रेस रिलीजमधून न्यूज अँड व्ह्यूज जे मुद्दे मांडत होतं ते मुद्देच आता ईडीनं देखील मांडलेले आहेत. कशा पद्धतीनं दिव्यानंद दास शर्मा किंवा इतर जो कोणी माणूस होता तो किती फ्रॉड होता, तो अस्तित्वातच नव्हता, आपल्याच एखाद्या माणसाला उभं केलं होतं आणि बोगस कागदपत्र तयार केले गेले होते आणि त्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न कुटेंनी केला होता, हे आता लपून राहिलेलं नाही. आता पोलिसांना एकच विनंती आहे की त्यांनी या प्रकरणात मास्टर माइंड असणारी कुटेंची जी पत्नी आहे, जी 50% तेवढीच या सगळ्या पापामध्ये भागीदार आहे, त्या अर्चना कुटेला देखील
एक दिवस बेड्या ठोकून परत आणावं आणि ठेवीदारांचे पै ना पै परत मिळवण्यासाठी किंवा परत देण्यासाठी कसोशीनं प्रयत्न करावेत. न्यूज अँड व्ह्यूज या प्रकरणाचा पूर्ण छडा लागेपर्यंत आणि ठेवीदारांचा पै ना पै मिळेपर्यंत या प्रकरणाच्या पाठीशी जे कोणी असतील त्यांना बाहेर काढून त्यांचे काळे कारनामे जनतेसमोर आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तोपर्यंत न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्याला जर का आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायला आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या काही सूचना असतील तर त्या देखील आम्हाला जरूर कळवा. आम्ही त्याच्यावर विचार करून त्या बाबतीत सुधारणा करण्याचा किंवा नवनवीन व्हिडिओमध्ये तशा पद्धतीनं ते विषय घेण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.